माझं नाव सौरभ. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा अगदी तोंडावर आली होती. अभ्यासाचा एवढा प्रचंड ताण होता की दिवसरात्र पुस्तकात डोकं घालून बसण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. सिलेबस खूप मोठा होता आणि वेळ मात्र हातातून वाळूसारखी निष्ठत चालली होती. अशा वेळी एकट्याने अभ्यास करण्यापेक्षा मित्रासोबत बसून नोट डिस्कशन करणं जास्त सोयीचं पडायचं. म्हणून मी आणि माझा वर्गमित्र रोहन नेहमी एकत्र अभ्यास करायचो. रोहनचं घर आमच्या कॉलेजच्या पासूनच जवळचंच एका शांत भागात होतं. ज्याच्या घरी अभ्यासाचं वातावरण उत्तम असायचं त्यामुळे बहुतांश वेळ त्याच्याच घरी जायचो. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर त्याच्या घरी जाण्यामागे अभ्यासाव्यतिरिक्त अजून एक सुप्त कारण होतं आणि ती होती रोहनची मोठी बहीण सानिका. सानिका म्हणजे जणू एखादं जिवंत पेंटिंगच. तिचे खांद्यावरून खाली रेंगाळणारे लांबसडक काळे केस, काहीतरी सांगू पाहणारे ते बोलके डोळे आणि चेहऱ्यावरचं ते अगदी सहज निष्पाप हसू. तिला एकदा तरी पाहिलं की कोणीही थपकेल अशी तिची पर्सनॅलिटी होती. ती दिसायला जितकी सुंदर होती तितकी स्वभावाने मनमोकळी आणि समजूतदार होती. जेव्हा जेव्हा मी रोहनच्या घरी जायचो ती दारातच आमचं स्वागत करायची. "हे सौरभ, ये ना, बस ना" असं म्हणून हसून माझ्यासाठी गरम चहा किंवा कॉफी घेऊन यायची. पण मी नेहमी स्वतःवर एक संयमाची मर्यादा आखून घेतली होती. ती माझ्या जिवलग मित्राची बहीण होती. त्यामुळे माझ्या मनात तिच्याबद्दल कितीही आकर्षण निर्माण झालं तरी मी माझ्या भावनांना नेहमी आतल्या आत दाबून ठेवायचो. मी तिच्याशी खूप अदबीने आणि सांभाळून बोलायचं. पण मन मात्र शेवटी मनच असतं ना. तिच्या एका स्पर्शासाठी, तिच्या एका स्माईलसाठी माझं मन आतून उतावीळ असायचं. गोष्ट एका शनिवार दुपारची आहे. बाहेर ढगाळ वातावरण होतं आणि हलकासा गारवा पसरला होता. मी नेहमीप्रमाणे माझं बॅग पाठीवर मारून रोहनच्या घरी जायला निघालो. त्याच्या घराच्या पायऱ्या चढतानाही मनात अभ्यासाच्या समीकरणांपेक्षा सानिकाचीच एक झलक दिसेल का हा विचार चालला होता. मी दारावरची बेल वाजवली आणि 2च सेकंदात दार उघडलं गेलं. समोर सानिका उभी होती. आज तिने हलक्या आकाशी रंगाची एक साधीशी कुर्ती घातली होती. तिचे केस ओले होते आणि ते पाठीवर मोकळे सोडलेले होते. तिच्या साध्या राहणीमानातही एक असीम सौंदर्य लपलेलं होतं. तिला समोर पाहताच माझ्या छातीत एक हलकीशी धडधड झाली. "अरे सौरभ, ये ना, आत ये." सानिकाने नेहमीसारखं तिचं गोड हसू चेहऱ्यावर आणत माझं स्वागत केलं. "थँक्स सानिका. रोहन कुठे आहे?" तो फोन उचलत नव्हता म्हणून मी थेट निघूनच आलो. मी हॉलमध्ये पाऊल टाकत आणि बॅग सोफ्यावर ठेवता ठेवता विचारलं, "अरे रोहन?" "रोहन तो तर अचानक कॉलेजच्या कामासाठी बाहेर गेलाय. मगाशीच त्याचा फोन आला होता. 1 तासात येतो म्हणाला. तू आत येऊन बस ना, आरामशीर अभ्यास कर तोपर्यंत." ती स्वयंपाकघराच्या दिशेने जात म्हणाली. "अरे देवा, मग मी नंतर येऊ का?" मी जरा संकोचानं विचारलं. कारण घरात ती आणि मी दोघेच असणार होतो. "छे रे, आता आलाच आहेस तर कशाला पुन्हा धावपळ करतोस? बैस तू, मी चहा कॉफी काहीतरी बनवते तुझ्यासाठी." तिने आतूनच आवाज दिला. मी नाईलाजाने पण मनात कुठेतरी एक अनामिक आनंदासह हॉलमधील सोफ्यावर बसलो. मी माझ्या बॅगमधून बुक्स काढले आणि टेबलावर पसरवले. मी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझं लक्ष वारंवार किचनच्या दिशेने जात होतं. तिथून येणारा कप बशीचा आवाज आणि सानिकाच्या पंजनांचा मंद छंछनाट माझ्या कानावर पडत होता. माझं लक्ष पुस्तकात अजिबात लागेनासं झालं होतं. सुमारे 10 मिनिटांनी सानिका ट्रेमध्ये 2 कप कॉफी घेऊन बाहेर आली. तिच्या चालण्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि नजाकत होती. तिने कॉफीचा कप माझ्यापुढे टेबलावर ठेवला, पण आज ती नेहमीसारखी समोरच्या खुर्चीवर न बसता थेट माझ्या शेजारी सोफ्यावर येऊन बसली. माझं मन एकदम अलर्ट झालं. ती इतक्या जवळ बसली होती की तिच्या शरीराची ऊब मला जाणवत होती. तिच्या ओल्या केसांमधून येणारा शॅम्पूचा सुगंध आणि तिच्या अत्तराचा एक वेड लावणारा मंद सुवास संपूर्ण हॉलमध्ये पसरला होता. त्या सुवासानेच माझं अर्धभान हरपलं होतं. "सौरभ, तू किती अभ्यास करतोस रे आजकाल? चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय. तू खूप थकल्यासारखा वाटतोस तू." ती अगदी हळूवार काळजीयुक्त आवाजात म्हणाली. "हो, ते जरा इंजिनिअरिंगची फायनल एक्झाम आहे ना सानिका, म्हणून थोडं टेन्शन आहे. दुसरं काही नाही." मी कॉफीचा घोट घेत खाली जमिनीकडे बघून अडखळत म्हणालो. माझी तिच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत नव्हती. "माझ्याकडे बघ ना सौरभ, एवढा का लाजतोस माझ्याशी बोलताना? मी काय तुला खाणार आहे का?" तिचा आवाज नेहमीपेक्षा थोडा वेगळा, अधिक रेशमी आणि ओलावा असलेला वाटत होता. तिच्या या वाक्यावर मी हळूच माझी मान वर केली आणि थेट तिच्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे खरोखरच खूप खोल आणि सुंदर होते. आज त्या डोळ्यात मला नेहमीचा साधेपणा दिसत नव्हता. त्याऐवजी एक वेगळीच ओढ, एक गूढ आकर्षण आणि एक न बोलणारी भाषा स्पष्टपणे वाचता येत होती. तो क्षण असा होता जिथे वेळ जणू थांबली होती आणि माझ्या हृदयाचे ठोके मला स्वतःला स्पष्ट ऐकू येत होते. मी मान वर करून जेव्हा सानिकाच्या डोळ्यामध्ये पाहिलं तेव्हा मला तिथं एक वेगळीच दुनिया दिसली.
तिच्या त्या बोलक्या डोळ्यात भीती किंवा संकोच नव्हता, तर एक खोल आत्मीयता आणि अनेक दिवसांपासून साचलेलं मौन होतं. माझं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं, की मला वाटलं तिलाही त्याचा आवाज ऐकू जात असेल. "असं नाही गं सानिका, मी लाजतोय असं नाही." माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तिने हळूच तिचा मऊ हात माझ्या हातांवर ठेवला. तिचा तो अचानक झालेला स्पर्श, देवाला ठाऊक काय जादू होती त्यात. तिच्या बोटांचा उबदारपणा माझ्या हातावर पसरला आणि माझ्या संपूर्ण अंगावर चरकन एक शेकडो काटे फुलले. माझं मन एकदम सुन्न झालं. पुस्तकातली सगळी गणितं, परीक्षा, आसपासचं जग सारं एका क्षणामध्ये गळून पडलं. "सानिका, हे हे काय करतेस तू?" मी कमालीच्या अस्वस्थतेने अडखळत विचारलं. "रोहन येईल आता." त्याला काहीच वेगळाच संशय येईल. मी माझा हात मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण तिने तिची बोटे माझ्या बोटांमध्ये अधिकच घट्ट गुंफली. तिच्या चेहऱ्यावर एक हळूवार, वेड लावणारा भावावेश होता. "रोहन 2-3 तास तरी नक्की येणार नाहीये सौरभ." ती अगदी मंद, रेशमी आवाजात म्हणाली. "मीच त्याला मगाशी फोन करून बाजारातून काही सामान आणायला सांगून ठेवलंय आणि आज आज मला तुझ्याशी खूप काही बोलायचंय." तिचा हा प्लॅन होता हे ऐकून मी चक्रावून गेलो. "सानिका, प्लीज आपण नंतर बोलूया ना. आपण अभ्यासाचं बोलू. तू असा विचार करू नको." मी उठायचा प्रयत्न करत पुन्हा एकदा स्वतःला सांभाळायला गेलो. पण तिने मला उठूच दिलं नाही. उलट ती सोफ्यावर माझ्या अजून जवळ सरकली. आता तिच्या शरीराचा स्पर्श मला जाणवत होता. तिच्या ओल्या केसांचा सुवास माझ्या नाकात घर करत होता. "सौरभ, तू किती दिवस असं स्वतःला रोखणार आहेस? तू काय समजतोयस? मला काही कळत नाही." ती माझ्या डोळ्यात डोळे घालून हसत म्हणाली. "तू जेव्हा जेव्हा या घरात यायचास, तेव्हा तुझी नजर मला शोधायची. तू अभ्यासाचा बहाणा करायचास, पण तुझं लक्ष माझ्याकडे असायचं. मला माहिती आहे तू माझ्याबद्दल काय विचार करतोस." तिचे हे शब्द ऐकून माझे पाय अक्षरशः थरथरू लागले. माझं उघडं पडलेलं गुपित पाहून मला काय बोलावं ते सुचेना. आणि आणि एक सांगू?" सानिका अधिकच मऊ आवाजात म्हणाली. "मलाही तू खूप आवडतोस सौरभ. अगदी पहिल्या दिवसापासून जेव्हा तुला रोहन पहिल्यांदा घरी घेऊन आला होता. तुझे साधेपणा, तुझा हा लाजाळू स्वभाव मला खूप आवडतो. मी रोज वाट पाहायची की तू कधीतरी मला मनातलं सांगशील. पण तू तर भलताच भित्रा निघालास." तिच्या या कबुलीने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी ही स्वप्नसुंदरी माझ्यावर प्रेम करते. मला हे खरं की खोटं तेच समजेना. तिने हळूच तिचा दुसरा हात वर केला आणि तिच्या नाजूक बोटांनी माझ्या गालाला स्पर्श केला. तिची बोटे माझ्या चेहऱ्यावरून माझ्या ओठांकडे फिरू लागली. तो स्पर्श इतका नाजूक आणि भावूक होता की मी माझे डोळे नकळत मिटून घेतले. माझी बुद्धी सतत ओरडून सांगत होती, "सौरभ थांब. ती तुझ्या मित्राची बहीण आहे. हे चुकीचं आहे." पण माझं मन मात्र आणि माझं शरीर तिच्या गोड जाळ्यात पूर्णपणे अडकलं होतं. "सानिका, प्लीज मला भीती वाटते." मी डोळे उघडून काकुळतीने म्हणालो. "कशाची भीती सौरभ? प्रेमाची की माझ्याजवळ येण्याची?" तिने अत्यंत प्रेमाने विचारलं. तिने माझा हात धरून मला हळूच सोफ्यावरून उभं केलं. ती स्वतःही उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरचा तो आत्मीय भाव पाहून माझी सर्व प्राणशक्ती पार नाहीशी झाली होती. "चल माझ्यासोबत." ती माझा हात धरून पुढे चालत म्हणाली. "कुठे?" मी एखाद्या लहान मुलासारखं विचारलं. "आत, जिथे कोणी आपल्याला त्रास देणार नाही." ती हसली आणि तिने मला थेट तिच्या बेडरूमच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली. माझे पाय आतून थरथरत होते, पण तिच्या स्पर्शाची ती नशा इतकी तीव्र होती की मी तिला रोखू शकलो नाही. आम्ही दोघेही एका अशा वळणावर येऊन पोचलो होतो, तिथून मागे फिरणे आता अशक्यच होते. सानिकाने माझा हात धरून मला तिच्या बेडरूममध्ये आणलं. खोलीत पाऊल ठेवताच तिने मागून हळूच दार बंद केलं आणि त्याला कडी लावली. त्या लाकडी दाराच्या आणि कडीच्या झालेला तो खट असा आवाज थेट माझ्या काळजात जाऊन ठसला. खोलीत एक वेगळी शांतता पसरली होती. खिडकीच्या पडद्यांमधून येणारा दुपारचा मंद सोनेरी प्रकाश थेट बेडवर आणि तिच्या चेहऱ्यावर पडत होता. सानिका दार बंद करून माझ्या अगदी समोर येऊन उभी राहिली. तिचे केस अजूनही हलकेसे ओले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक असं गूढ स्मित होतं, ज्याने मला पार खिळवून ठेवलं होतं. माझं हृदय एखाद्या ढोलासारखं छातीत वेगाने धडधडत होतं. मला काय बोलावं, हात कुठे ठेवावेत हे सुचत नव्हतं. मी तिच्याकडे फक्त अवाक होऊन बघत होतो. "सौरभ, असा शांत का उभा आहेस?" ती अतिशय मऊ आणि हळुवार आवाजात म्हणाली. तिने एक पाऊल पुढे टाकून आमच्यातील अंतर फार संपवून टाकलं. "सानिका, मला अजूनही वाटतंय आपण काहीतरी चुकीचं करतोय. रोहनला जर समजलं तर तो काय विचार करेल?" मी अडखळत, भीतीने थरथरत्या आवाजात शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणालो. सानिकाने तिच्या नाजूक हाताची तर्जनी माझ्या ओठांवर ठेवली आणि मला बोलण्यापासून रोखलं. "शिव, आजच्या दिवशी तरी त्या सगळ्यांचा विचार सोडून दे सौरभ. आज इथे फक्त मी आणि तू आहोत आणि हे काही चुकीचं नाहीये. ज्या गोष्टीची मी कित्येक महिन्यांपासून वाट पाहत होते, ती आज घडते. तू तुझी भीतीही बाहेरून सोडून आत आला असं समज."
ती माझ्या डोळ्यात डोळे घालून अगदी मनापासून म्हणाली. तिच्या या वाक्यात इतका प्रामाणिकपणा आणि भावुकता होती की माझ्या मनातील भीतीचा शेवटचा बांध फुटून गेला. तिने हळूच माझे दोन्ही हात उचलले आणि तिच्या नाजूक कमरेवर ठेवले. तिचा तो उबदार रेशमी स्पर्श होताच माझ्या अंगावर सरकन काटा आला. सानिका माझ्या अजून जवळ आली. तिने दोन्ही हातांनी हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि तिने तिची नजर माझ्या नजरेत मिळवली. आमच्या दोघांचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. तिच्या श्वासातील ती उष्णता आणि अत्तरांचा सुगंध मला पूर्णपणे वेड लावत होता. माझ्याकडे बघ सौरभ, तू माझ्यावर प्रेम करतोस ना? तिने अतिशय आग्रहाने आणि प्रेमाने विचारलं. हो सानिका, खूप. आधीपासून करतो, पण सांगायची हिंमतच झाली नाही कधी. मी माझ्या मनातील खरी कबुली देऊन टाकली. हे ऐकताच सानिकाच्या चेहऱ्यावर एक अप्रतिम आनंद झळकला. तिने हळूच तिची मान वर केली आणि तिचे नाजूक ओठ माझ्या ओठांजवळ आणले. तो क्षण इतका भावूक आणि तीव्र होता की मी माझे डोळे नकळत मिटून घेतले. तिने अत्यंत हळुवारपणे मला तिच्या आलिंगनात घेतलं. तो केवळ एक शारीरिक स्पर्श नव्हता, तर कित्येक दिवसांपासून मनात दाबून ठेवलेल्या भावनांचा स्फोट होता. तिने मला हळूच ढकलून बेडवर बसवलं आणि ती स्वतः माझ्या शेजारी येऊन बसली. तिने तिचे डोके माझ्या खांद्यावर टेकवले. तिच्या केसांचा मऊ स्पर्श माझ्या गालाला होत होता. मी माझे हात तिच्या पाठीवर फिरवले आणि तिला घट्ट मिठीत घेतलं. त्या क्षणी मला जाणीव झाली की या जगातल्या सगळ्या चिंता, परीक्षेचं टेन्शन आणि भविष्याची भीती कुठच्या कुठे पळून गेली होती. सानिकाच्या त्या उबदार मिठीत एक वेगळी शांतता आणि सुरक्षितता होती. तिने माझ्या छातीवर हात ठेवून माझ्या हृदयाचे वेगाने पडणारे ठोके अनुभवले आणि ती मंद हसली. तुझं हृदय किती वेगाने धडधडतंय सौरभ, हे सगळं तुझ्यामुळे होतंय सानिका. मी तिची हनवटी हळूच वर करत म्हणालो. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि पुन्हा एकदा मला घट्ट जवळ ओढलं. त्या बेडरूममध्ये घालवलेला प्रत्येक क्षण आमच्या दोघांच्या आयुष्यात एक नवीन प्रकरण लिहित होता. तिचे नाजूक स्पर्श, तिचे ते वेळ लावणारे श्वास आणि तिने व्यक्त केलेलं उत्कट प्रेम, सर्व काही एखाद्या स्वप्नासारखं भासत होतं. मी माझ्या आयुष्यात इतका भावनिक आणि सुंदर क्षण कधीच अनुभवला नव्हता. आम्ही दोघेही त्या शांततेत एकमेकांच्या सहवासात पूर्णपणे हरवून गेलो होतो. बुद्धीचे सर्व नियम तिथे संपले होते आणि फक्त मनाची भाषा बोलली जात होती. खोलीत आता एक वेगळी शांतता पसरली होती. खिडकीतून येणारा दुपारचा प्रकाश हळूहळू सुवर्ण रंगात बदलू लागला होता. सानिका माझ्या पोटाशी घट्ट धरून शांतपणे माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती. तिच्या श्वासांची नियमित हालचाल मला स्पष्ट जाणवत होती. मी शांतपणे बेडच्या पाठीला टेकून बसलो होतो आणि एका हाताने तिच्या लांबसडक केसांमध्ये हळूवार बोटे फिरवत होतो. माझ्या मनात विचारांचे अनेक तरंग उठत होते. मनात एका बाजूला एक अथांग शांतता आणि आनंद होता, तर दुसऱ्या बाजूला अजूनही रोहनची एक फूटशी भीती होती. पण सानिकाच्या चेहऱ्यावरील ते समाधान पाहून माझी भीती हळूहळू विरून जात होती. सानिकाने हळूच तिची मान वर केली आणि तिच्या बोलक्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. सौरभ, तिने अगदी हळू, मऊ आणि रेशमी आवाजात हाक मारली. हं, बोल ना सानिका. मी तिची बोटे माझ्या हातात घेत म्हणालो. तुला तुला काही वाईट तर नाही ना वाटत? म्हणजे मी असं अचानक तुला आत घेऊन आले, तुझ्यावर असा हक्क गजवला. तू माझ्याबद्दल वेगळा विचार तर नाही ना करणार? तिने थोड्या संकोचाने आणि काकुळतीने विचारलं. तिच्या या प्रश्नावर मी थोडा हसलो. मी तिच्या गालावर हात ठेवला आणि तिच्या कपाळावर एक अतिशय नाजूक प्रेमळ चुंबन घेतलं. वेडी आहेस का गं सानिका? वाईट कसलं वाटेल? उलट आज मला समजलं की प्रेम आणि भावनिक जवळीक काय असतं. मी तर कित्येक दिवसांपासून तुझ्या प्रेमात होतो, पण व्यक्त करायची हिंमत नव्हती माझी. उलट मी तुझे आभार मानले पाहिजेत की तू मला तुझं मानलंस, मी मनापासून म्हणालो. हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल उमटली. तिने अधिकच घट्ट मला मिठी मारली. पण सानिका, रोहनचं काय? तो माझा सर्वात चांगला मित्र आहे. आपण त्याच्यापासून हे सगळं लपवतोय याचं मला कुठेतरी शल्य वाटतंय. मी माझी खरी चिंता व्यक्त केली. सानिका जरा वेळ शांत राहिली. मग ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली. सौरभ, रोहन माझा भाऊ आहे आणि तुझा चांगला मित्र आहे, हे मला माहिती आहे. पण आपण काही चुकीचं किंवा कोणाला फसवण्यासाठी करत नाही आहोत. आपण एकमेकांवर खरं प्रेम करतो. आपण योग्य वेळ आल्यावर स्वतःला त्याला सांगू. तो नक्की समजून घेईल. पण आता काही नको करायला. आधी तुझी फायनल एक्झाम नीट होऊ द्या. मला तुझ्या करिअरमध्ये कोणताही अडथळा आणायचा नाही आहे. तिची ही परिपक्वता आणि समजूतदारपणा पाहून माझं तिच्याबद्दलचं प्रेम आणि आदर अजूनच वाढला. ती फक्त दिसायला सुंदर नव्हती, तर तिचं मनही तितकं सुंदर होतं. अचानक बाहेरच्या मुख्य दरवाजावर बेल वाजली. डिंग डॉंग. त्या आवाजाने आम्ही दोघेही पटकन अलर्ट झालो. रोहन आला वाटतं. सानिका पटकन बेडरूमवरून उठून म्हणाली. तिचे केस तिने पटकन व्यवस्थित बांधले, कुर्ती नीट केली आणि माझ्याकडे बघून एक सुंदर स्माईल दिली. मीही पटकन उठून माझे कपडे आणि केस व्यवस्थित केले. सानिकाने बेडरूमची कडी हळूच उघडली आणि ती लगेच किचनच्या दिशेने निघून गेली.
मी गुपचूप हॉलमध्ये आलो, सोफ्यावर बसलो आणि टेबलावरची पुस्तके उघडून बसलो. माझं हृदय अजूनही थोडं वेगाने धडधडत होतं, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवून अभ्यासात मग्न असल्याचं नाटक करू लागलो. सानिकाने मुख्य दार उघडलं. रोहन हातात काही पिशव्या घेऊन आत आला. "अरे सौरभ, सॉरी यार, तुला खूप वाट पाहावी लागली. मार्केटमध्ये खूप गर्दी होती." रोहन हॉलमध्ये येत आणि पिशव्या टेबलावर ठेवत म्हणाला. "अरे काही नाही रे रोहन, उलट मला शांततेत खूप अभ्यास करता आला." मी अत्यंत स्वाभाविक आवाजात हसून म्हणालो. थोड्याच वेळात सानिका ट्रेमध्ये 2 चहाचे कप घेऊन आली. तिने एक कप रोहनला दिला आणि दुसरा कप माझ्याकडे सरकवला. चहाचा कप माझ्या हातात देताना तिची बोट माझ्या बोटांना हलकीशी स्पर्शून गेली. तिने माझ्याकडे एक गुपित ठेवणारी मुश्किल नजर टाकली. मी मान खाली घालून हलकासा हसलो. रोहनला या सगळ्याची पुढची कल्पना नव्हती. त्या दिवशी चहा पिऊन मी रोहनसोबत तासभर अभ्यास केला आणि संध्याकाळी घरी जायला निघालो. निघताना सानिका दारात उभी होती. "येत जा सौरभ अभ्यासाला. रोहनलाही सोबत मिळेल," ती रोहनसमोरच म्हणाली. पण तिच्या त्या वाक्यात माझ्यासाठी एक वेगळा संदेश लपलेला होता. "हो नक्की," मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो. घरी जाताना रस्त्यावरचा तो गारगार वारा मला फुलवत होता. माझं आजचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. एका नेहमीच्या अभ्यासाच्या दुपारी मला माझं खरं प्रेम मिळालं होतं. सानिका आता फक्त मित्राची बहीण राहिली नव्हती, तर ती माझ्या हृदयाची आणि माझ्या आयुष्याची एक अखंड आणि सर्वात सुंदर साथीदार बनली होती.